तर आजची ही जी गोष्ट आहे ती 3 मित्रांची आहे, ज्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या होत्या म्हणून ते कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन करत होते. त्यांना अशाच एका हॉन्टेड ठिकाणी जायचं होतं म्हणून ते गुगलवर सर्च करत असतात. अरे, मी म्हणतो आपण एखाद्या बीचवर जाऊया. असा बीच जिथे गेल्यावर थोडा हॉन्टेड फील येईल आणि मजासुद्धा येईल. चला तर मग सर्च करूया जिथे असंच हॉन्टेड फील येईल. तर 3 मित्र रिचा, साहिल आणि अनिकेत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात आणि ते एका इंटरेस्टिंग जागेचा शोध घेत असतात आणि ते ठिकाण त्यांना मिळतंसुद्धा. साहिल म्हणतो, हे बघा, आपल्याला जे हवं होतं ते मिळालं. डुमास बीच. हा बीच सकाळच्या वेळी नॉर्मल असतो, पण रात्रीच्या वेळी तिथून भयानक आवाज येतात, भयानक किंकाळे ऐकू येतात. कोणीही सूर्य मावळल्यानंतर त्या बीचवर जात नाही. अमेझिंग, आपण पण याच बीचवर जाऊया. या बहाण्याने आपल्याला गोवा जाता येईल. दुसऱ्या दिवशी ते तिघंही आपल्या गाडीने जाण्यासाठी निघतात. गोवा पोहोचण्याच्या दुसऱ्या दिवशी ते डुमास बीचवर जातात. अनिकेत तिथे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करत असतो. असंही त्याला फोटोग्राफीचा शौकच होता. रिचा म्हणते, गाईज, इकडचं वातावरण तर एकदम नॉर्मल आहे. लोकांनी या जागेला उगाच बदनाम करून ठेवलं आहे. तितक्यात अनिकेत बोलतो, गाईज, ते बघा. तेव्हा तिघांची नजर त्या वाळूवर पडते. त्या बीचची वाळू काळ्या रंगाची असते. हे थोडं विचित्रच होतं. अनिकेत म्हणतो, काय मित्रांनो, घाबरलात का? अरे, घाबरायची काही गरज नाही आहे. काही जागा अशा असतात जिथे कलर कंपोजिशनमुळे वाळूचा कलर काळा होतो. आता ते तिघं पूर्ण दिवस त्या बीचवरच असतात आणि तेव्हा त्या बीचवर लोक पण खूप होती. खूप टुरिस्टसुद्धा आले होते. अनिकेत म्हणतो, यार खरंच हा तर एक नंबर 1 बीच आहे. माहीत नाही लोक या बीचवर यायला का घाबरतात. तिघंजण बीचवर एन्जॉय करत असतात आणि आता हळूहळू संध्याकाळ होत होती. सूर्य मावळत होता. तेव्हा ते तिघं बघतात की त्या बीचवर काहीतरी झालं आहे. लोक इकडे तिकडे पडत होते. साहिल म्हणतो, अरे, अचानक हे सगळे लोक कुठे जात आहेत? भूकंप आल्यासारखं. त्यावर अनिकेत म्हणतो, अरे, तू त्या बीचचा आर्टिकल नाही वाचलास का, ज्यात असं सांगितलं होतं की दिवसा या बीचवर सगळं काही नॉर्मल असतं आणि रात्री या बीचवर पॅरानॉर्मल घटना घडत असतात. परंतु त्या तिघांना या गोष्टीचा काहीच फरक पडणार नव्हता, कारण त्यांचं एकच ध्येय होतं की त्यांना या बीचवरच्या भयानक घटना आणि त्या बीचचं सत्य जवळून पाहायचं होतं. आता रात्रीचे 1 वाजले होते आणि बीचसुद्धा एकदम सुनसान झाला होता. आता ते तिघं त्या अंधाऱ्या बीचवर एकटेच होते, ज्यामुळे त्यांना आता भीती वाटत होती. आता ते तिघं त्या बीचवरून निघतच होते की त्यांना त्या बीचमधून कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज येऊ लागला. साहिल, अनिकेत, वाचवा मला, वाचवा. रिचा म्हणाली, तुम्ही कोणता आवाज ऐकला का? साहिल म्हणाला, हो, कोणीतरी बुडतंय वाटतं. आपल्याला मदत करायला पाहिजे. त्यावर अनिकेत म्हणतो, अरे हिरो, वेडाबिडा झालायस का? असं एवढ्या रात्री कोणता माणूस असेल? कधीपासून आपण इथेच आहोत. आपण सोडल्याशिवाय इथे कोणीच नाही आहे. साहिल म्हणतो, अरे, तुझ्यात काही माणुसकी नाही आहे का? कोणीतरी तिथे बुडत आहे आणि तो मला प्रवचन देतोयस. आता ते तिघं समुद्रामध्ये गेले, पण तिथे त्यांना कोणीच दिसलं नाही. तो किंचाळण्याचा आणि ओरडण्याचा आवाजसुद्धा बंद झाला होता. अनिकेत म्हणतो, बघितलं, कोणी दिसलं का बुडणारं? आला मोठा माणुसकी दाखवणारा. तेव्हा रिचा साहिलला म्हणते, साहिल, अरे साहिल, तू कुठे हरवला आहेस? मी विचार करतोय की तो जो कोणी ओरडत होता, माहीत नाही, पण त्याने ओरडताना आपल्या तिघांचीही नावं घेतली. पण मला हे समजत नाही आहे की त्याला आपली नावं कशी माहीत. मला तर वाटते की तो कोणीतरी आहे जो आपल्यावर लपून छपून लक्ष ठेवत आहे, किंवा हे काहीतरी खूपच भयानक आहे, किंवा तो कोणी अतृप्त आत्मा आहे. त्या तिघांना त्या बीचचा संकेत मिळाला होता.
आता ते तिघं लगेच तिथून धावत पळत निघायला लागले. तितक्यात रिचाची सँडल वाळूमध्ये फसली आणि रिचा तिची सँडल काढायचा प्रयत्न करत होती. माझा पाय माहीत नाही कुठे अडकला आहे, निघतच नाही आहे. माहीत नाही असं का वाटतंय, पण मला असं वाटतंय की कोणीतरी माझा पाय वाळूच्या खालून खेचत आहे. दुसरीकडे साहिल आणि अनिकेत थोडं पुढे आले होते. तेव्हा रिचाला समजतं की तिची सँडल जळालेल्या हातांनी पकडून ठेवली आहे. त्यानंतर रिचा जोरात ओरडते आणि तिच्या ओरडण्याच्या आवाजाने साहिल आणि अनिकेत तिथेच थांबतात आणि पाठी वळून बघतात. पण रिचा त्यांना कुठेच दिसत नाही. त्यांना रिचाचा फक्त एकदाच आवाज ऐकायला आला होता. त्यानंतर ती पूर्णपणे गायब झाली होती. अनिकेत रिचाला आवाज देत असतो, रिचा, अगं कुठे आहेस तू? बघ, जर तू मस्करी करत असशील ना, तर ही मस्करी मी सहन नाही करून घेणार. रिचा. तेव्हा अचानक साहिल अनिकेतला म्हणतो, यार तिकडे बघ, तिकडे समुद्राच्या मधोमध एक मुलगी उभी आहे. अनिकेत म्हणतो, अरे हीच तर आपली रिचा आहे. बघ, शरीराने तर तीच वाटत आहे. साहिल म्हणतो, हो यार, पण ती तिथे काय करत आहे? आणि आता ते दोघं तिला रिचा समजून तिच्याकडे जातात, तेही समुद्रात. अनिकेत म्हणतो, रिचा तूच आहेस ना? रिचा मागे बघ, रिचा. अनिकेत रिचाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तेव्हा रिचा मागे वळून बघते. तिला बघून अनिकेत आणि साहिल दोघे थरथर कापायला लागतात. ती रिचाच होती, पण आता ती एखाद्या भयानक चुडेलसारखी दिसत होती. विस्कटलेले केस, डोळ्यांखाली काळी वर्तुळं आणि काळ्या दातातून कटकट असा निघणारा आवाज. साहिल म्हणाला, अनिकेत पळ इथून लगेच पडूया, इथून लगेच जाऊया आपण. आता ते दोघं पळायला लागतात. तेव्हा रिचा उडी मारून अनिकेतच्या पाठीवर चढते आणि त्याच्या गळ्याला पकडून त्याला आत समुद्रात घेऊन जाते आणि खोल पाण्यात त्याला फेकते. अनिकेत म्हणतो, रिचा मला सोडून दे, तू काय करतेस? त्या बीचचं वातावरण एकदम भयानक झालं होतं. आता हवेचा आवाज आणि फक्त चंद्राचा प्रकाश इतकंच साहिलसोबत होतं. बाकी त्याचे दोन्ही मित्र अनिकेत आणि रिचा डुमास बीचच्या शापित प्रेताचं शिकार झालं होतं. आता इथे साहिल पळायला लागतो. पळता पळता तो थांबतो. दम लागल्याने तो जोरजोरात श्वास घ्यायला लागतो आणि तेव्हाच त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतं. कोण आहे? तो मागे वळतो आणि पाहतो तर रिचा आणि अनिकेत चेहऱ्यावर विचित्र हास्य ठेवून तिथे उभे होते. त्यांचं शरीर एकसारखंच दिसत होतं, अगदी तसंच जसं काही वेळापूर्वी साहिलने रिचाच्या प्रेताला बघितलं होतं. त्या दोघांचा चेहरा खूप भयानक दिसत होता. रिचा म्हणते, साहिल, काय झालं? या बीचवरच्या प्रेतांना, भूतांना नाही भेटणार का? ते दोघं रिचा आणि अनिकेतच होते, परंतु ते जिवंत नव्हते. ते एक जिवंत प्रेत होते. आता त्यांना पाहून साहिल कापायला लागतो. साहिल घाबरत म्हणतो, रिचा, अनिकेत, मला जाऊ द्या, मला नका मारू. परंतु त्या दोघांची प्रेतं त्याला फरफटत समुद्राच्या आत घेऊन जातात, जिथे साहिलच्या ओरडण्याचा आवाज येणं बंद होतं. अशा प्रकारे त्या 3 मित्रांची हॉन्टेड टूर त्यांच्या गूढ मृत्यूसोबत इथेच संपते. आजसुद्धा डुमास बीचबद्दल असं बोललं जातं की संध्याकाळनंतर जो कोणी त्या बीचवर जातो तो परत कधीच येत नाही. त्या बीचवर अशा आत्मा भटकत असतात ज्यांचा मृत्यू अकाली झाला होता. मध्यरात्री त्या खोल समुद्रातून लोकांच्या ओरडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज येतो. म्हणून डुमास बीचची गोष्ट दिवसा जितकी सुंदर दिसते, रात्रीच्या वेळी ती तितकीच खौफनाक आणि भयानक होते.